तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हळू क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो फोटो सिलेक्ट करून ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून फोटो नीट नसेल बसला तर नीट इथून सेट करून घ्यायचा. एकदा फोटो इथून सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि फोटोच्या पहिल्या नीट येऊन पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मावडी दिलाय तर तुम्हाला इथून ॲड करायचा. हा बीट मावडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा फोटोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो बीट मावड आहे ना जिथून आपले बीट चेंज होतील तिथून आहे ना फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचं तर इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे तर ह्याच फोटोवरती क्लिक करता स्प्लिट करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, अशा वेळी इथून ह्या फोटोवरती क्लिक करता स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करता स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा. त्याच्यानंतर हा जो बीट मावड असेल ना त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं त्या स्क्रोल करा. रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला पहिल्या पेंजतून ॲड करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपल्या इथले तिथून बघू शकाल की 4 सेकंद तिथला जिथून आपण फोटो स्पीड केलाय तिथून आपल्या दुसरं पेन जिथून ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तर मी काय करतो पेन आणि फोटो इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की फोटो आणि पेन जे पण इथून ॲड करून घेतले. फोटो आणि पेन जे ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं इथे स्क्रोल करा. ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल 2 नंबरला त्यावरती क्लिक करू. हे तुम्हाला इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा तो इथून स्लाईड करू. याची खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं ते बॅक स्लाईड करायचं आहे. त्याच्या पुढचं फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चं ते बॅक स्लाईड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच डिस्टोराईडचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच आपल्याला हा जो कॉम्बोमध्ये इफेक्ट आहे स्लाईड अँड वेव्हचा तो इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करून घ्यायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिली एंजिट यायचं आहे आणि तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इनड्रॉ अँड आउटड्रॉमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा तो इथून स्लाईड करून घ्यायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ सिम्पली जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्या एंजिट यायचे आणि आल्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ ॲक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. तर ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल इथे क्रोमॅटिकचा इथून स्लाईड करायचं अशा प्रकारे. तर इथून तुम्हाला पहिलाच इफेक्ट मिळून जाईल तर इथून स्लाईड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे क्रोमॅटिकचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला फोटो आहे जे तो आम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 4 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या इथे जायचं आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये पुन्हा यायचं. यामध्ये मला पुन्हा एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचा. तर सिम्पली यामध्ये मिळून गेल्यानंतर सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 4 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.